टाइप्स ऑफ ह्युमिडिटी, आर्द्रतेचे प्रकार. यापूर्वी आपण आर्द्रता म्हणजे काय, आर्द्रता कशी मोजली जाते आणि बाकी विविध घटक आपण पाहिलेले आहेत. तर आज आपल्याला टाइप्स ऑफ ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रतेचे प्रकार आपल्याला पाहावयाचे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं मित्रांनो, तर आर्द्रतेचे आपल्याला 3 प्रकार असलेले पाहावयास मिळतात. एक ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, त्याला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. दुसरी स्पेसिफिक ह्युमिडिटी, त्याला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. आणि तिसरी सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हे 3 प्रामुख्याने आपल्याला ह्युमिडिटीचे प्रकार पाहावयास मिळतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे, ज्याला आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतो. तर त्याचा जर आपण विचार केला गेला तर त्याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेत जेवढे बाष्प असते त्यास त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. काय म्हणतात त्याला? निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. कोणत्याही ठिकाणी विशिष्ट वेळी विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेत जेवढे बाष्प असते त्यास त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. 2 तुम्हाला जे बॉटल्स दिसतात, वजन मोजलेलं आहे. एका बॉटलमध्ये 15 मिलीग्रॅम ह्युमिडिटी आहे, दुसऱ्या बॉटलमध्ये 30 मिलीग्रॅम ह्युमिडिटी आहे. ही झाली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके. उदाहरण जर आपण बघितलं तर 1 घनमीटर आकारमानाच्या 5 अंश सेल्सिअस तापमानाच्या हवेत 6 ग्रॅम बाष्प असेल तर ती त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. म्हणजेच विशिष्ट आकारमानाच्या विशिष्ट तापमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. विशिष्ट आकारमानाची हवा विशिष्ट तापमानावर बाष्पाचे विशिष्ट परिमाणच धारण करू शकते. जर एका विशिष्ट आकारमानाच्या हवेत विशिष्ट तापमानावर ती जितके बाष्प धारण करू शकते तितकेच बाष्प जर त्यावेळी प्रत्यक्षात असेल तर ती हवा बाष्पाने परिपूर्ण असते. या हवेला संपृक्त हवा म्हणतात. या उलट विशिष्ट आकारमानाच्या हवेत विशिष्ट तापमानावर तिच्या बाष्पधारण शक्तीपेक्षा प्रत्यक्षात कमी बाष्प असेल तर ती हवा बाष्पाने परिपूर्ण असणार नाही. अशा हवेला असंपृक्त हवा म्हणतात. उदाहरणादाखल जर आपण पाहिलं तर 5 अंश सेल्सिअस तापमानावर 1 घनमीटर हवेची बाष्पधारण शक्ती 7.4 ग्रॅम इतकी असते. तितकेच बाष्प त्या हवेत असेल तर 7.4 ग्रॅम ही त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. अशी हवा बाष्पाने परिपूर्ण असते म्हणून ती हवा बाष्प संपृक्त समजली जाईल. परंतु त्याच हवेत त्याच तापमानावर जर 5.9 ग्रॅम इतके बाष्प असेल तर ती हवा बाष्पाने परिपूर्ण असणार नाही, म्हणजे ती असंपृक्त हवा असेल. कारण त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता तिच्या बाष्पधारण शक्तीपेक्षा 1.5 ग्रॅमने कमी आहे. म्हणजे त्या हवेची बाष्पधारण शक्ती आणि निरपेक्ष आर्द्रता यांच्यातील फरक हा 1.5 ग्रॅम इतका आहे. या फरकालाच संपृक्ततेची तूट, सॅच्युरेशन डेफिसिट असे म्हणतात. वातावरणात खालच्या भागात हवेत निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते तर उंचीनुसार निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी होत जाते. कारण उंचीनुसार हवा विरळ होत गेल्याने तिचे आकारमान वाढते, त्यामुळे तिच्यातील प्रत्यक्ष आर्द्रतेचे प्रमाण
कमी होते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास तापमान कमी कमी होते. हवेतील निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण देखील कमी होते. उन्हाळ्यात हवेचे तापमान जास्त असते म्हणून हवेत निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण जास्त आढळते, तर हिवाळ्यात ती कमी असते. त्याचप्रमाणे दिवसा जास्त तापमानामुळे हवेत निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर रात्री कमी असते. यावरून तापमान व वातावरणातील बाष्पाचे प्रमाण यांचा किती निकटचा संबंध आहे हे आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर क्रमांक 2ची जी आहे स्पेसिफिक ह्युमिडिटी, ज्याला आपण विशिष्ट आर्द्रता असं म्हणतो. निरपेक्ष आर्द्रता हवेच्या आकारमानाशी व तापमानाशी निगडीत असते, तर विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाच्या प्रत्यक्ष प्रमाणाला त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. परंतु हवेच्या प्रवाहामुळे हवा खालीवर जाते तेव्हा तिचे आकारमान व तापमान कमी जास्त होते. हवा उंच गेल्यास हवेचे आकारमान वाढते तर तापमान कमी होते आणि हवा खाली आल्यास तिचे आकारमान कमी होते तर तापमान वाढते. यामुळे त्याच आकारमानाच्या हवेची निरपेक्ष आर्द्रता सारखी राहत नाही. अशा प्रकारे निरपेक्ष आर्द्रतेत घडून येणारा बदल वातावरणाचा अभ्यास करताना गैरसोयीचे व काही वेळा चुकीचे ठरते. म्हणून आधुनिक काळातील हवामानशास्त्रज्ञ हवेतील आर्द्रतेचे मापन करण्यासाठी आकारमानाऐवजी वजन हा निकष वापरतात. म्हणून विशिष्ट वजनाच्या हवेत बाष्पाचे जेवढे वजनी प्रमाण असते त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असे म्हणतात. उदाहरणार्थ 1000 ग्रॅम वजनाच्या हवेत 25 ग्रॅम बाष्पाचे प्रमाण असल्यास त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता म्हणतात. यामध्ये विशिष्ट वजनाची हवा वर गेल्यास किंवा खाली आल्यास तिचे आकारमान बदलते, परंतु तिच्यातील आर्द्रतेचे वजनी प्रमाण तेच राहते. प्रामुख्याने बाष्पयुक्त हवेचे गुणधर्म अभ्यासत असताना विशिष्ट आर्द्रतेचा वापर केला जातो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणू. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता. Relative humidity RH in percentage. The relative humidity is the ratio of water vapor pressure PW, water vapor pressure, and saturation vapor pressure PWS at the present temperature PWS in bracket T. म्हणजे दिलेलं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी सापेक्ष आर्द्रता ही काढता येत असते. RH म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू PW म्हणजेच वेपर प्रेशर डिवायडेड बाय PWS म्हणजे सॅच्युरेशन वेपर प्रेशर इन ब्रॅकेट T म्हणजे टेम्परेचर. म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू 100 गुणिले हे अशा पद्धतीचं त्याचं सूत्र आहे. मित्रांनो, विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण हे निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाच्या व आकारमानाच्या हवेची बाष्पधारण शक्ती त्याच्या गुणोत्तराला एक लक्षात घ्या. विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण व त्याच तापमानाच्या व आकारमानाच्या हवेची बाष्पधारण शक्ती यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. मग सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र आहे ते हवेतील आर्द्रतेचे वास्तविक प्रमाण भागिले त्या हवेची बाष्पधारण शक्ती गुणिले 100.
अशा पद्धतीची त्याचं सूत्र आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता गुणोत्तराने तसेच टक्केवारीत व्यक्त केली जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता काढत असताना बाष्पसंपृक्त हवेची आर्द्रता 100% गृहीत धरतात. या बाष्पसंपृक्त हवेची तुलना असंपृक्त हवेशी करून कोणत्याही ठिकाणी हवेची सापेक्ष आर्द्रता काढण्यात येते. सापेक्ष आर्द्रता खालील सूत्राद्वारे काढता येते. ते जे सूत्र आहे ते तुमच्यासमोर आहे. ते सूत्र म्हणजे RH = PW/PWS ओके. अशा पद्धतीचं ते सूत्र आहे आणि ह्याच्या आधारावर आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढता येते. अशा पद्धतीने ह्युमिडिटीचे प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. धन्यवाद.